नमस्कार, मी अरुणा किचनमध्ये आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत. आज करू आपण व्हेज पुलाव. त्यासाठी आपण लागणारं साहित्य आपण बघून घेऊ काय काय. आता आपण हे 1.5 प्याला तांदूळ घेतले होते या प्याल्याने, आणि याला 2 प्याले पाणी घेतलं. मीठ टाकलं चवीनुसार आणि 2 पड्या तेल घेतलं आणि 3 शिट्ट्या काढून घेतल्या. हा आपला राईस तयार आहे. आता आपल्याला फोडणीसाठी लागणारं साहित्य बघू आपण. सर्वप्रथम कांदा, गाजर, गार्निशिंगसाठी सांबार घेतलेला आहे, बटाटा, टोमॅटो, स्वीटकॉर्न घेतलेले आहे आणि बीट घेतलेलं आहे, पालक आहे, 4 हिरव्या मिरच्या आहे, गार्निशिंगसाठी आपण काजू घेतलेला आहे आणि कढीपत्ता. आता फोडणीसाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे मोहरी, जिरे, धने जिरे पूड आणि चवीपुरतं वरून आपण थोडंसं मीठ टाकणार आहे. आपण सुरुवात करून घेऊ. आपण आपला गॅस सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये 4 पड्या तेल घातलेलं आहे. ही पडी धरून 4 चमचे घेतलेले आहे आपण. आता आपण काजू फ्राय करून घेऊ सुरुवातीला. आता आपण सर्वप्रथम मोहरी घालू, अर्धा टीस्पून जिरे घालू, कांदा घालून घेऊ, शेंगदाणे घालून घेऊ, हिरवी मिरची घालू, बटाटा आपण एक घेतलेला आहे, धुवून कापून घातलेला आहे आपण. आता आपण कढीपत्ता घालत आहे, बीट घालत, गाजर घालून घेऊ, स्वीटकॉर्न घालून घेऊ, टोमॅटो घालून घेऊ. आता आपण याच्यामध्ये थोडं मीठ घालू, म्हणजे हे सर्व आपल्याला शिजायला मदत होईल. आता पालकसुद्धा घालून घेऊ आपण. आता आपला हा सर्व मसाला झालेला आहे. आपण याच्यामध्ये पूर्ण राईस टाकून देऊ. छान मस्त झालेला आहे. कलरही खूप छान आलेला आहे. आता हा राईस केला आपण. याच्यासोबत वर तो टोमॅटो सूप. हे आपण 6 टमाटे घेतलेले. आता आपण हे मिक्सरला काढून घेऊ. हे आपण स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घेतलेले. आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. जिरे टाकू, आणि याला फोडणी घालून देऊ. आता आपण याच्यामध्ये थोडं तिखट घालू आणि चवीपुरतं मीठ घालू. साधारणतः 2 चमचे छोटे टीस्पून घालू. आता ही एवढी पाव वाटी आपण याच्यामध्ये साखर घालू.
आता तुम्ही बघू शकता आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर नाही घातलं, काही नाही, तरी पण आपलं सूप असं छान दाटसर झालेलं आहे. आपला छान बीट तयार आहे. हा पुलाव आहे, व्हेज पुलाव. हे कणीस छान, याला टोमॅटो वगैरे चाट मसाला लावलेला आहे आणि हे गरमागरम सूप. रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.